महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाचा फेरा पडलाय। त्यामुळे एकीकडे हवेत जरी गारवा निर्माण झालेला असला तरी शेतकऱ्यांना मात्र या नुकसानामुळे घाम फुटलाय। पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या पिकांचा अक्षरशः डोळ्यात देखत चिखल झालाय। हिंगोली जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही। अवकाळी पावसामुळे इथल्या शेतीला कशी अवकळ आलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। अवकाळीनं पिवळी हळद पडली काळी, पपईच्या बागाच्या बागा आडव्या, पंचनाम्याचं गुऱ्हाळ नको मदत द्या। जीवाचं रान करून वाढवलेल्या हळदीची ही अशी अवस्था होऊन बसली आहे। आधी हळदीची लागवड केली, कष्टानं ती वाढवली, काढणीला आल्यावर मजूर लावून ती काढली सुद्धा, पण ती बाजारात नेण्याआधीच अवकाळीचा फेरा पडला आणि रानात ठेवलेले हळदीचे ढीग भिजून गेले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीनं हिरावलाय। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची ही अशी अवस्था होऊन बसली आहे। एक तर उत्पन्नामध्ये घट झालेली आहे, एक तर दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की भाव पण कमी आहे, त्याच्यामुळे खूप नुकसान आहे। आता जे वादळी वाऱ्यामुळे भिजलेली हळद आहे त्याच्यामुळे पूर्ण हळद खराब झालेली आहे। एक तर त्याला भाव भेटणार नाही, काहीच नाही। तर सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्याकडे। आमचा कांदा होता, कांदा पूर्ण साफ झालाय, भुईसपाट झालाय। एवढं वादळी वारं होतं की शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं या गोष्टीचं। आणि हळदीचं तर पाहायचंच काम नाही, ज्यांचे कापडं झाकलेले होते ते कापडं उडाले, हळद सर्व भिजली, आता ती सडणार। अर्थार्थी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे। हे तर झालं हळदीचं, पण हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पपईच्या बागांचंही मोठं नुकसान आहे। वसमत तालुक्यात पपईच्या बागाच्या बागा आडव्या झाल्यात, त्याचप्रमाणे कांद्याच्या पिकांचाही डोळ्या देखत चिखल झालाय। त्या पावसामुळे आमच्या 2 एकर कांद्याचं खूप सारं नुकसान झालं। म्हणजे आम्ही या कांद्याकडे यावर्षी आमचं जे आर्थिक गणित कोलमडलं होतं, तर ते आम्हाला आता कुठेतरी वाटू लागलं की कांदा चांगला आला होता, असं कुठेतरी वाटू लागलं आम्हाला यावर्षी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।